एक मोठी लाट आली म्हणली की सगळा संसारच उद्ध्वस्त झाला बघा. तर नमस्कार मित्रांनो, आज परत एकदा चाललोय बघा रत्नागिरीला आणि आज माझ्यासोबत आहेत यशोदाचे भाऊ नैतिक दादा आणि प्रतीक दादा. ही दोघं आज सकाळीच गारगुडीतनं आलेत सुट्टीला आणि त्यांना आता घेऊन चाललोय बघा मी रत्नागिरीला. जाताना वाटत त्यांचं घाटात 4-5 फोटो काढलेत बघा आठवणी म्हणून, मित्रमैत्रिणींना दाखवायसाठी असू देत म्हणून. आणि फोटो काढून झाल्यावर वाटत जाताना विशाळगड बघा की मित्रांनो कसला दिसतोय. ह्यांचं पण लांबनच विशाळगडाचं दर्शन करून आता चाललोय रत्नागिरी मधील परकर हॉस्पिटलला भेट देण्यासाठी, कारण यांच्या मशीनचा मागच्या वेळी प्रॉब्लेम काही सॉल्व्ह झाला नव्हता, त्यामुळे कंपनीने यांना डीआर रिप्लेस करूनच द्यायला सांगितलंय. ह्यो डीआर घेऊन आलोय, हे जोडायचा होता खरी इथे एवढी कामं चालू होती. ती म्हणली संध्याकाळी निवांत या, तोपर्यंत तुम्ही कुठे फिरणार असाल तर फिरून या म्हणल्यावर नैतिक दादा फुल्लाच की. मग काय नैतिक दादालाच विचारलं कुठं जायचं फिरायला, कुठं जायचं आता अरे वारेला का भाच्याला कुठं तर न्या करून न्या म्हणून यांना घेऊन चाललेलं बघा आरेवारे बीचला. खरं आरेवारे बीचला जाताना मित्रांनो एवढी गर्दी होती की नाही, सिंगल रोड होता, तासभर गर्दीत वेळ गेला. आम्हाला वाटलं सनसेट काय बघायला मिळत नाही वाटतं, सगळा वेळ इथंच जातोय. आणि गर्दीतनं बाहेर पडल्यावर मित्रांनो आरे बीचला जायला गेलो. आरे बीचवर तर गाडी लावायची जागा नाही, म्हणून तिथनं बाहेर पडलो आणि निघालो आता वारे बीचला. मित्रांनो वारे बीच हे आरे बीच पासून 4 किलोमीटर अंतरावर आहे बघा, गणपतपुळे साईडला. मी पण पहिल्यांदाच आलोय वारे बीचला, खरं इकडे कधी यायचा योगच मिळाला नाही. या नैतिक प्रतीकमुळे इकडे योग काढलाय बघा. आणि हा समोरचा पॉईंट दिसतोय मित्रांनो, हा आरे आणि वारे बीचच्या मधला पॉईंट आहे. याला यायचं असेल तर इथं वरती पॉईंट आहे बघा, इथनं जिना आहे खाली यायला. आणि ही माणसं थांबले तिथं पर्यंत यायचं आहे. ही खुळी माणसं बघा की समुद्रात बुडतात का काय, एवढ्या मोठ्या मोठ्या लाटा आल्या आणि समुद्र पण खवळ आहे मित्रांनो. लाटा केवढ्या उंच उडाल्यात बघा की, जरा सुद्धा माणसाला भीती नाही बघा मरणाची. आणि नुसते आलेले नाहीत, एक तर बायका पोरं घेऊनच आल्यात. एक लाट आली म्हणजे सगळा संसारच उद्ध्वस्त मित्रांनो. माणसांना काही कळत नाही बघा. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर मला कमेंट करून सांगा मित्रांनो. तवर इकडे नैतिक दादांना काय तर पकडून आणलेला बघा दाखवायला मला. काका काय बघा तरी मित्रांनो, केवढा बारका खेकडा पकडून आणलाय बघा की त्यांना. त्याला सोड म्हणलो, जिवंत आहे जगू दे जरा. या खेकड्याला वाळूत सोडून नैतिक दादाला म्हणलो जरा 4-5 फोटो काढ्या, सूर्य आहे त्यावर चांगलं फोटो येतात. आणि या दोघांचं चांगलं फोटो काढलेत बघा, आठवणी म्हणून असू दे. काका बरोबर आल्याला फिराय, काकाने कधी तर फिराय नेलाय, नंतर म्हणाय नको मोठं झालं काकाने कधी फिरायच नेलेलं नाही आम्हाला म्हणून. इथला सनसेट बघून आता चाललोय बघा परत एकदा परकर हॉस्पिटलला आपलं राहिलेलं काम करायसाठी. मित्रांनो आपण घेऊन आलेला बॉक्स पहिला अनबॉक्सिंग करून घेऊया आणि अनबॉक्सिंग झाल्यानंतर ह्याचं कॉन्फिगरेशन करायचं आहे मित्रांनो. ह्याचं कॉन्फिगरेशन करा एक 2-3 तास लागतात, कारण सॉफ्टवेअर परत करून कधी कॉन्फिगर करायला लागते. हे कॉन्फिगरेशन होऊस तर आपण तोवर जीवन येऊया. या हॉस्पिटलच्या स्टाफ वाल्यांना विचारलं इथं फिश कुठं चांगला मिळतोय, तर तिने या मत्स्यम हॉटेलचा मला पत्ता दिलाय बघा. मित्रांनो मी या हॉटेलला पहिल्यांदाच आलो जेवायला. मागच्या वेळी आमंत्रणला जेवलेलो बघा, तर तिथल्या हॉटेलच्या बिलानं माझं 2 महिन्याचं बजेट हलवलेलं. म्हणून म्हणलो जरा दुसरं हॉटेल ट्राय करा, म्हणून या मत्स्यम हॉटेलला आलो बघा. इथं आलो तर मित्रांनो एवढी गर्दी होती, हिने सांगितलं 1 तास लागेल. आम्ही 1 तास थांबलो, पण खरं आता लईच वेळ झालाय मित्रांनो. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, त्या व्हिडिओमध्ये सांगतो या हॉटेलच्या जेवणाची टेस्ट कशी होती ती. तोपर्यंत मित्रांनो तुम्ही जर अजून मला फॉलो केला नसेल तर तेवढं फॉलो करून घ्या. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि मित्रांनो थँक्यू.